अमरावती तहसीलदारांसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा. खराब सोयाबीन घेऊन शेतकरी तहसील कार्यालयात दाखल. अहिल्यानगरमध्ये पावसाचा हाहाकार. अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी. राज्यावर आलेली नैसर्गिक आपत्ती दूर होऊ दे. अमृता फडणवीसांचं दुर्गा मातेला साकडं. परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा. अमृता फडणवीस यांचं विरोधकांना आवाहन. कराड शासकीय रुग्णालयात कृष्णा विश्वविद्यापीठ मोफत वैद्यकीय सेवा देणार. आमदार डॉक्टर अतुल भोसले यांची माहिती. यवतमाळच्या आर्णीमध्ये बंजारा बांधवांचं तहसीलदारांविरोधात रास्ता रोको आंदोलन. आंदोलनामध्ये महिला आणि पुरुष आंदोलकांचा सहभाग. लातूरात पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान. नुकसानग्रस्त भागांची मुख्यमंत्र्यांकडनं पाहणी. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रतिक्रिया. चंद्रपूरमध्ये सोयाबीन उत्पादकांची अवस्था बिकट. अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान. मंत्री आशिष जयस्वाल यांनी घेतला नुकसानाचा आढावा. गडचिरोलीमध्ये धान उत्पादकांना एकरी 24,000चा तोटा. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा आरोप. मंत्री माणिकराव कोकाटे रमी व्हिडिओ प्रकरणी. रोहित पवारांच्या विरोधात माणिकराव कोकाटे कोर्टात. मानहानी याचिकेवर आता 3 ऑक्टोबरला पुढची सुनावणी. सोलापूरमध्ये पेट्रोल पंपवर अडकून पडलेल्या 2 व्यक्तींची सुटका. आपत्ती व्यवस्थापन पथकानं केली सुटका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.